हरि ओम. नमस्कार. श्रीमद भगवद्गीतेचा पहिला अध्याय अर्जुन विषाद योग याचं निरूपण आपण पाहत आहोत. मंडळी, निरूपणात आपला पहिला श्लोक पूर्ण झालाय आणि आता आपण दुसरा आणि तिसरा हे दोनही श्लोक पाहणार आहोत. पहिला श्लोक हा धृतराष्ट्र उवाच असा श्लोक होता आणि आता त्या प्रश्नाला उत्तर म्हणून संजयाने हा पुढचे श्लोक दिलेले आहेत, तर ते आपण पाहणार आहोत. आपण बघितलं की पहिल्या श्लोकात धृतराष्ट्राने प्रश्न विचारलाय, तर या प्रश्नामध्ये आपण 3 प्रकार बघितले. थोडासा धृतराष्ट्राचा आक्षेप आहे की हे सगळं असं घडलं कसं, त्याला तर रोजच्या वार्ता मिळत होत्या आणि हा जो संवाद सुरू झालाय हा युद्धाच्या 10व्या दिवशी जेव्हा भीष्माचार्य शरपंजरी अवस्थेत पडलेले आहेत तेव्हा पुढे आता धृतराष्ट्राला मग उत्सुकता निर्माण झालीये की हे सगळं घडलं कसं. कारण तो चर्मचक्षुंनी तर अंध आहेच, परंतु मनानी विचारांनी या सगळ्या बाबतीत बुद्धीच्या बाबतीत सुद्धा त्याचं अंधत्व कसं प्रगट होतंय बघा ना. तो काय म्हणतो, मामका म्हणजे माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र असा त्यांनी फरक केलाय. वास्तविक सगळे हस्तिनापूरचे एकाच घराण्यातली ही मुलं आहेत ना, म्हणजे माझे पुत्र काय माझे पुतणे काय, पण नाही, भेद हा त्याच्या मनात आहे, त्याच्या कृतीत आहे, सगळ्यात आहे. कौरवांवरच्या प्रेमामुळे ममतेने तो अंध झालेला आहे असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. राज्य सत्तेची जी त्याला हाव होती, जी अभिलाषा होती, त्याच्यामुळे त्याला अंधत्व प्राप्त झालंय. कारण एक राज्य याच्या पलीकडे त्याला दुसरं आता काहीच दिसत नाहीये. आणि म्हणून आता या संजय उवाच मध्ये बघूयात संजय आता कशा पद्धतीनं या प्रश्नाला उत्तर देणार आहे. श्लोक दुसरा. संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत. विनोबाजी म्हणतात, संजय म्हणाला, पाहिली पांडवी सेना सज्ज दुर्योधने तिथे, मग गेला गुरुपाशी त्यास हे वाक्य बोलिला. अर्थ असा आहे की त्यावेळी पांडवांच्या सैन्याची व्यूहरचना पाहून द्रोणाचार्यांच्या जवळ जाऊन राजा दुर्योधन असं वचन बोलला. एवढंच, म्हणजे ह्या श्लोकाचा अर्थ म्हणाल तर एवढाच आहे, पण अर्थाच्या मागे काय काय दडलेलं आहे ते आपण थोडंसं जाणून घेणार आहोत. आता आचार्य उपसंगम्य, ह्याच्यात आचार्य म्हणजे अर्थातच द्रोणाचार्य. हे द्रोणाचार्य कोण होते तर दुर्योधनाचे, तसंच म्हणजे कौरवांचे, तसंच ते पांडवांचे पण गुरु होते. आता गुरूंशी कसं बोललं पाहिजे याचे काहीतरी पूर्वीच्या काळी नव्हे आज सुद्धा काही नियम आहेत. पण इथे दुर्योधनाची सगळीच दर्पोक्ती किंवा त्याचा सगळा स्वभाव कसा छोट्या छोट्या गोष्टीतून प्रगट होतोय, जो दुर्योधनाने तिथं व्यक्त केला आहे ना सगळा रणांगणावर भाव, तो सगळा संजयाने त्याच्या दिव्य दृष्टीतून अचूक टिपलाय आणि आता तो बरोबर त्याच पद्धतीनं राजा धृतराष्ट्राला हे सगळं सांगतोय. इथे मी जसं सुरुवातीला स्पष्ट केलं की ही जी गीता आहे ही महाभारतात मध्यामध्ये आलेली आहे, त्यामुळे महाभारतीय कथांचा थोडासा संदर्भ काही श्लोकांच्या बाबतीत अत्यावश्यक आहे, कारण नाहीतर मग त्याचा संदर्भ नीटसा लागणार नाही. आता इथे अजून एक कथा मला सांगावी तर लागणारच आहे, ती आपण पाहणारच आहोत. फक्त अजून एक वाक्याचा अर्थ जाणून आपण पुढे जाऊयात की राजा वचनम अब्रवीत. म्हणजे बघा की गीतेमधला प्रत्येक शब्द हा कुठेही असाच बसवायचा म्हणून बसवलेला नाहीये. आपण जसं 4 ओळींची कविता करताना मग अनेक समानार्थी शब्द शोधतो की मग इथे काय वाटतंय, आनंद घेऊ का मोद घेऊ का प्रमोद घेऊ, मीटरमध्ये काय बसेल त्याप्रमाणे आपण बसवतो, पण इथे तसं काहीही नाहीये. काहीतरी कारण आहे प्रत्येक शब्दांच्या योजनेमागे. आता नुसतं जर राजा अब्रवीत म्हटलं तर राजा म्हणाला एवढंच होतं, पण राजा वचनम अब्रवीत असं म्हटलं म्हणजे राजाचं वचन म्हणजे राजाची आज्ञा. राजा म्हणाला असं नाहीये,
तर राजानं आज्ञा केली. आणि इथं राजा हे संजयानी दुर्योधनाच्या बाबतीत म्हटलंय. आणि कुणाला आज्ञा केली आहे त्यांनी, तर प्रत्यक्ष गुरूंना. आणि बघा, म्हणजे इथेच गुरूंविषयीचा त्याचा आदर, त्याचा भाव काय आहे हे संजयानी तर टिपलेलंच आहे. आणि ते तो धृतराष्ट्रांना सांगायचा प्रयत्न करतोय. आता कौरवांचं सैन्य हे पांडवांच्या सैन्यापेक्षा कितीतरी जास्त आहे हे माहीत आहे ना दुर्योधनाला. आणि शिवाय स्वतःची बाजू सुद्धा अन्यायाची आहे. म्हणूनच त्याच्या हृदयात कुठंतरी भीती आहे, भय आहे, शिवाय शंका आहे आणि अपराधीपणाची सुद्धा भावना नक्कीच आहे. अर्थात एवढ्या सगळ्या संमिश्र भावना एकत्र झाल्यावर तोही गडबडणारच ना. पण तो अर्जुन नाही, त्यामुळे त्याला मार्गदर्शन करायला तिथे कृष्ण सखा आलेला नाही. आणि अशा सगळ्या संमिश्र भावना जेव्हा अर्जुनाच्या मनात दाटल्या तेव्हा तो थेट भगवंतांना शरण गेला. आणि भगवंतांनी साक्षात गीतेचा उपदेश या अर्जुनाला केलेला आहे. हाच दोघांच्यातला मूलभूत फरक. भय, चिंता किंवा संमोह, संदिग्धता, संशय हे तर सगळं दोघांच्याही मनात एकाच वेळेला साधारणतः आलंच असणार आहे. कारण शेवटी एक जरी अर्जुन हा काही आत्ता सेनापती नाहीये, दुर्योधन हा सुद्धा सेनापती नाहीये, पण पांडवांच्या सैन्याची सगळी भिस्त ही अर्जुनावर, तशीच इकडे दुर्योधनावर. त्यामुळे प्रमुख योद्धा म्हणून लढायला उभं राहिल्यानंतर ह्या अशा अनेक गोष्टी मनामध्ये तर म्हणजे फेर धरून नाचणारच आहेत की नाही. त्यामुळेच पण दुर्योधनाचा मूळ स्वभाव, मग या स्वभावाला अनुसरूनच तो आपल्या गुरुवर्यांच्या समोर उद्धटपणे आणि थोडंसं त्यांना लागेल असं संभाषण करतोय हे संजयाला धृतराष्ट्रानं दाखवून द्यायचंय. तिसरा श्लोक असा आहे, पश्यैतां पांडुपुत्राणामाचार्य महतीं चमूं व्यूढान् द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. विनोबाजी म्हणतात, गुरुजी तुमचा शिष्य शहाणा द्रुपदात्मज, विशाळ रचिले त्याने पहा पांडव सैन्य हे. आता गुरुशी बोलतोय कोण? दुर्योधन. हे सगळं जे घडलंय ते संजय सांगतोय ना, की आता गुरुशी बोलताना किती विनम्रता हवी, नजर सुद्धा खाली झुकलेली पाहिजे, हात जोडलेले पाहिजे. पण इथे दुर्योधन कसा आहे तर तो म्हणतोय की पांडुपुत्राणा महतीं चमूम, म्हणजे पांडवांचं विशाल सैन्य पहा, म्हणजे थोडंसं उपरोधिक स्वरातून तो म्हणतोय. आणि पुढे म्हणतोय की द्रुपदपुत्रेण व्यूढाम, म्हणजे ही रचना कोणाची आहे तुम्हाला ठाऊक आहे काय गुरुवर्य? ही रचना दृष्टद्युम्नानी केलीये. आता हा दृष्टद्युम्न म्हणजे द्रुपद राजाचा पुत्र, द्रौपदीचा मोठा बंधू. आणि हा तव धीमता शिष्येण, म्हणजे हा तुमचाच बुद्धिमान शिष्य आहे. आता हे सगळं बोलणं उपरोधिक आहे, उपहासात्मक आहे, टोचून बोलणं आहे. अर्थ साधा एवढाच आहे की अहो आचार्य, तुमच्या बुद्धिमान शिष्यानं द्रुपद पुत्र दृष्टद्युम्नानं व्यूहरचना करून सिद्ध केलेली पांडवांची विशाल सेना पहा. एवढंच अभिप्रेत नाही तर मी म्हटलं तसं महाभारतातली थोडीशी कथा जाणून घ्यावी लागेल. आता हा दृष्टद्युम्न हा द्रुपद राजाचा पुत्र. द्रुपद राजा आणि द्रोणाचार्य हे लहानपणी एकाच गुरुकुलात शिकलेले, म्हणजे ते गुरुबंधू होते. आता दोघांमध्ये अर्थात मोठी दोस्तीही होती. एकदा बोलता बोलता हा द्रुपद राजा म्हणाला की मोठेपणी म्हणजे माझ्या खूप महत्वाकांक्षा आहेत, राजाचाच मी पुत्र आहे, त्यामुळे मोठं राज्य मला तर मिळणार आहे आणि शिवाय मी ते नक्कीच वाढवणार आहे. तर मग बोलता बोलता असं सहज झालं. मग द्रोणाचार्य म्हणाले, माझं काय, साधा मी काय करणार आहे आयुष्यात करून करून. म्हणजे थोडंसं दोघांच्या मध्ये किती भेद आहे हे एकमेकांच्या संवादातून लक्षात आलेलं आहे. आणि मग तेव्हा मग द्रुपद जो आहे तो अगदी स्वाभाविक म्हणाला की अरे मित्रा, तू कशाला एवढी काळजी करतो, आमचं राज्य आधीच इतकं प्रचंड मोठं आहे, शिवाय मी त्याच्यात भर घालणारच आहे. तुझे वडील गरीब असले म्हणून काय झालं, मी
तुझा मित्र आहे ना, मी राजा होणार तर माझं अर्ध राज्य देईन की तुला मी. अगदी बालसुलभ कदाचित भावनेने द्रुपद राजा हे पटकन बोलून गेला होता. पुढे काही वर्ष गेली, दोघेही आपापल्या संसारात स्थिरावलेले आहेत आणि इकडे द्रोणाचार्यांची स्थिती खूपच हालाखीची होती. त्यांच्या पुत्राला म्हणजे अश्वत्थामाला पिण्यासाठी दूध उपलब्ध होत नव्हतं. म्हणून एकदा द्रोणाचार्यांची पत्नी त्यांना म्हणते की तुमचा एवढा मोठा मित्र राजा आहे ना, द्रुपद राजा, मग त्याच्याकडे जाऊन आपल्या मुलासाठी म्हणून तुम्ही दुधाची का नाही व्यवस्था करत. त्यावर द्रोणाचार्यांनाही वाटलं काय हरकत आहे, इतक्या वर्षात आपली भेट नाही झालेली, चला त्या निमित्ताने जाऊ असं म्हणून द्रोणाचार्य सुद्धा द्रुपद राजाकडे भेटीसाठी येतात. ते ऐकल्यानंतर भेट होते आणि मग द्रुपद राजा म्हणतो, अरे काय मित्रा, लहानपणी कुठं आपण भातुकलीचे खेळ मुली खेळतात तसे आपले खेळ होते, आपण आश्रमात राहत होतो, काहीतरी बोललो असू, आडाभाका घेतल्या असतील त्या काही खऱ्या समजायच्या असतात का, असं अर्धराज्य वगैरे शक्यच नाही. तुला हवी तर मी आर्थिक मदत करू शकतो किंवा तुझ्या मुलासाठी मी दुधाची व्यवस्था म्हणून एक गाय वासरू तुला नक्की देऊ शकतो, पण तू बाकी काही माझ्याकडनं अपेक्षा ठेवू नकोस. हे सगळं ऐकल्यानंतर द्रोणाचार्यांना तो खूप अपमान वाटला आणि ते तिथून तडक निघून आलेले आहेत. आणि त्यानंतर पुढे काही कालांतरानंतर कौरव पांडव, त्यातले दुर्योधन, अर्जुन हे सगळे द्रोणाचार्यांचे शिष्य झालेले आहेत. आणि अर्जुन जेव्हा उत्तम आणि लाडका शिष्य झालेला आहे त्याच वेळेला गंमत आणि योगायोग असा की द्रुपद राजांनी सुद्धा त्यांचा पुत्र दृष्टद्युम्न जो आहे त्याला सुद्धा द्रोणाचार्यांच्याच गुरुकुलामध्ये विद्या संपादन करण्यासाठी पाठवलेलं होतं. आणि दृष्टद्युम्न हा सुद्धा अतिशय पराक्रमी, स्वभावाने पण खूप उत्तम, त्यामुळे त्यांनी सुद्धा द्रोणाचार्यांची यथासांग सेवा करून ज्ञान प्राप्त करून घेतलं होतं. आणि द्रोणाचार्यांची त्यांनी म्हणजे मर्जी पण संपादन केली होती. अर्जुनाचं जेव्हा विद्या पूर्ण झाली त्यावेळेला गुरुदक्षिणा काय, तर त्यावर द्रोणाचार्यांनी सांगितलेलं होतं की द्रुपद राजाचा पराभव त्यांनी माझ्या पायावर लोळण घेतलेलं मला अनुभवायचंय आणि त्यानुसार अर्जुनाने ते केलं सुद्धा. आता हे सगळं झाल्यानंतर द्रुपद राजा पुन्हा हा अपमान विसरणं शक्य नाही. त्याचा राग अर्जुनावर कधीच नव्हता, कारण पुढे नंतर आपण बघितलंय की साक्षात त्याचीच कन्या द्रौपदी हिच्या स्वयंवरात अर्जुनाचा विवाह द्रौपदीशीच झालेला आहे आणि नंतर पुढे त्याच्या पाचही म्हणजे उरलेल्या 4 बंधूंबरोबरही तो विवाह संपन्न झालाय. पण त्याचा द्रुपद राजाचा राग मात्र ह्या द्रोणाचार्यांवर होताच आणि त्याचाच रागाचाच भाग म्हणून त्यांनी आपल्या मुलाला द्रोणाचार्यांकडे विद्या संपादन करण्यासाठी पाठवलेलं होतं. आणि आता हे सगळं पुढे जाऊन त्याला माहीत होतं, कारण तसा वर होता की दृष्टद्युम्नाच्या हातूनच द्रोणाचार्यांचा वध निश्चित आहे. द्रोणाचार्य सुद्धा हे जाणून होते, कारण द्रुपद राजांनी तसा वरच प्राप्त केलेला होता. आता एवढं सगळं महाभारताचा हा भाग घडल्यानंतर हा दृष्टद्युम्न त्यांनी पांडव सैन्याची व्यूहरचना केली आहे हे द्रोणाचार्यांना काय ठाऊक नव्हतं का? ते कौरवांच्या सैन्याचं सेनापतित्व ते स्वीकारलेलं होतं, त्याप्रमाणे त्या सैन्याची व्यूहरचना ज्यांनी केली आहे, जे श्रेष्ठ वयानी, कर्तृत्वानी, मानानी सगळ्यांनी श्रेष्ठ आचार्य असलेले द्रोणाचार्य, त्यांना वास्तविक पाहता दुर्योधनाने ही जाणीव करून द्यायची सुद्धा काही गरज नव्हती, पण दुर्योधनाचा जात्या स्वभाव आडालेला आहे. आणि म्हणूनच दुर्योधन म्हणजे आपल्याच गुरुवर्यांना थोडंसं टोचून बोलतो आहे, त्यांना जाणीव करून देतोय की बघा हा दृष्टद्युम्न कदाचित दुर्योधनाच्या लेखी हे नसेलही की दृष्टद्युम्नाच्या हातून द्रोणाचार्यांचा वध होणार आहे किंवा काय. तो फक्त त्यांना जाणवून देतोय की तो तुमचा शिष्य आहे आणि त्यांनी समोरच्या प्रतिपक्षाची व्यूहरचना केली आहे आणि तुम्ही गुरु म्हणवताना मग आता मला तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे याची जाणीव आहे ना. एवढंच दुर्योधनाचं हे सगळं बोलण्याचा जो मतितार्थ आहे, तो जो काही भाव आहे, त्याच्यातला त्याचा जो अहंकार आहे, मीपणा आहे, हा सगळाच्या सगळा संजयाने आपल्या या श्लोकातून धृतराष्ट्रांपर्यंत पोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आपण आजच्या भागासाठी इथेच थांबणार आहोत
आणि नंतर उद्याच्या भागामध्ये आपण उर्वरित श्लोक पाहणार आहोत. तोपर्यंत हरिओम.